पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डीतील स्पा सेंटरवर छापा, 2 पीडितांची सुटका। स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल। मुंबई विमानतळावर प्रवाशांचा गोंधळ, भुवनेश्वरला जाणाऱ्या फ्लाईटला 3.5 ते 4 तास उशीर झाल्याचा प्रवाशांचा आरोप। गोंधळ घातल्यानंतर प्रवाशांना विमानात सोडण्यात आलाय। म्हाडाच्या कोकण मंडळाचा ढिम्म कारभार, मे महिन्यामधीलच लॉटरीच्या प्रतीक्षा यादीतील विजेत्यांची प्रक्रिया अजून सुरू नाही। मुंबई मंडळाकडून प्रतीक्षा यादीतील विजेत्यांना घरं मिळाली, पण कोकण मंडळ सुरत सध्या सुस्त असल्याची अर्जदार यांची तक्रार आहे। पूर्व पश्चिम द्रुतगती मार्गावरील पुलांची होणार डागडुजी, पूर्व द्रुतगती मार्गावर 15 तर पश्चिम द्रुतगती मार्गावर 40 पूल। पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करून खर्चाचा अंदाज घेतला जाणार। मुंबईच्या मध्य रेल्वेची विनापरवाना फेरीवाल्यांवर कारवाई, रेल्वे परिसरामध्ये अतिक्रमण करणाऱ्या विनापरवाना फेरीवाल्यांविरोधात रेल्वे प्रशासन ॲक्शन मोडवर। स्वामित्व हक्क असलेली गाणी वाजवण्यास मनाई, उच्च न्यायालयाचा हा फोनोग्राफी परफॉर्मन्स लिमिटेड या कंपनीला अंतरिम दिलासा। 400हून अधिक गाणी वाजवण्यास मज्जाव असेल। कोल्हापूरच्या श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये दत्त जयंतीचा उत्साह, दत्त दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी, भाविकांच्या अलूट गर्दीनं फुललाय कृष्णकाठ। पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील श्री क्षेत्र नारायणपूर येथे दत्त जयंती सोहळा साजरा झाला। हजारो भाविकांच्या उपस्थितीत फुलांची उधळण, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये मोठ्या उत्साहात सोहळा साजरा।